पण निष्ठा मात्र एका देवावरती असावी। मग तुम्ही म्हणाल मग इतर देवांच्या पाया पडायचंच नाही का, इतरांचा उपहास करायचा का जीवनामध्ये? नाही महाराज, कधीही कोणत्याही देवतेचा उपहास जीवनामध्ये करू नये। नरहरी महाराज सोनार कथाभाग आपल्याला माहित असेल, थोडक्यात सांगून जातो। कोणाचे भक्त होते ते? नरहरी महाराज सोनार, पंढरपूर निवासी शंकराचे भक्त होते ते, बरोबर आहे ना महाराज सर? भगवान शंकराचे भक्त होते, एकनिष्ठ त्यांचा भाव होता। पंढरपूरमध्ये एक शेठजी आले, पांडुरंगाला नवस केला। म्हटले, पांडुरंगा, माझ्या संसारामध्ये जर मला पुत्र प्राप्ती झाली ना, पैशावाले होते ते, धनवान होते, सोन्याचा करदोरा तुला घेईन म्हटले। असा नवस त्यानं केलं। भगवंतानं त्यांची इच्छा पूर्ण केली आणि म्हणून नवस पूर्ण करण्यासाठी सोन्याचा करदोरा भगवंताला अर्पण करण्यासाठी पंढरपूरमध्ये आले आणि विचारलं कोणाला तरी, या ठिकाणी कुणी सोनार आहे का? आणि मग सांगितलं ते नरहरी सोनार आहेत ना, फार सुंदर दागिने बनवतात। म्हणून ते शेठजी त्या ठिकाणी जातात। नरहरी सोनारांना विनंती केली, माझ्या पांडुरंगासाठी करदोरा बनवून द्या। हे काय म्हटले, करदोरा त्यांनी बनवला, पण त्यांनी अगोदर सांगितलं एक काम करा ना, त्या पांडुरंगाच्या मूर्तीचं म्हटले माप घेऊन या ना। म्हणून शेठजी जातात, कमरेला एक दोरी लावतात परमात्म्याच्या आणि ती दोरी घेऊन नरहरी सोनारांकडे जातात। म्हटले या मापाचा मला करदोरा बनवून द्या। बनवला करदोरा, शेठजी घेऊन जातात, कमरेला लावून पाहिला तर 2 बोट कमी पडला। आता काय करावं? परत सोनाराकडे येत, अहो 2 बोट कमी बनवला तुम्ही, 2 बोट वाढवून दिला। परत घेऊन जातात तर 4 बोट तो जास्त झाला। आता करावं काय? शेठजींनी सांगितलं, म्हटलं एक काम करा नरहरी महाराज, तुम्ही स्वतः चला आणि पांडुरंगासाठी ते स्वतः माप घ्या, तुम्ही काय असेल ते। नरहरी महाराजांनी सांगितलं, मी शिवभक्त आहे, मी त्या विठ्ठलाचं तोंड सुद्धा पाहत नाही, मी काही येणार नाही, मी निष्ठावंत भक्त आहे म्हटले भगवान शिवांचा। आणि परमात्माची परीक्षा घेत होता त्यांची, परमात्म्यालाच त्यांना बोलवायचं होतं। म्हणून भगवंतानं ही लीला केली, कारण भगवान शिवांचे ते फार परम भक्त होते आणि म्हणून भगवंतानंच ही लीला केलेली होती। मी येणार नाही म्हटले मंदिरात, भगवंताच्या रावळामध्ये, रामकृष्ण हरी, रावळात मी येणार नाही। आणि मग शेठजीनं सांगितलं तुम्हाला यावंच लागेल। ते म्हटले येतो, पण एक काम करा, आता माझ्या डोळ्याला पट्टी बांधा, मी काय त्या पांडुरंगाचं मुख पाहणार नाही। डोळ्याला पट्टी बांधली, नरहरी महाराजांना रावळामध्ये आणलं आणि जेव्हा कमरेला हात लावला नरहरी महाराजांनी, असणार भगवंताचं ते कर त्यांना आता शिवलिंगासारखं वाटू लागलं। त्यांना वाटलं मी पिंडीलाच हात लावला की काय। नरहरी महाराजांनी सांगितलं, शेठजी तुम्ही मला भगवान शिवजींच्या मंदिरात आणलंय का? ते म्हटलं नाही हो, पांडुरंगाच्या मंदिरात आणलंय। नाही नाही म्हटले, पांडुरंगाची मूर्ती नाही, शिवलिंग आहे। आणि मग त्यावेळेस जो भेद करत होते हरीमध्ये आणि हरामध्ये, तो भेद त्यांचा गेला आणि मग त्यांना कळालं, वा वा, भगवान शिवजी आणि परमात्म्यामध्ये हरीमध्ये भेद करू नका कधीच। आणि असा भेद करून तुम्ही जर भक्ती करत असाल
तर पदरामध्ये काही फळ पडणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. हरिहरा भेद नाही नका करू वाद, तुकोबारायांनी सांगितलं. भगवान शिवजी जर कोणाचं नामस्मरण करत असतील, कोणाचं नामस्मरण करतात तो भगवान शिवजी? भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी किती गोड प्रमाण दिलं की नाही. भजन करी महादेव शास्त्रात